इथे आहे ना आता या बोटीतून मच्छी ट्रान्सफर झाले आणि ह्या बैलगाडीतून ही आता वरती बघा इथे कशा प्रकारे लिलाव लागलाय तो. हे बघ गर्दी बघा ही. तर मावशीला विचारा, मावशी हे सर्व पापलेट कितीला आहेत? 500. हा बोलायचा रेट आहे. बघा सुरमई किती मोठी आहे ती. ही जर घेतली ना सुरमई तर ही 4,500ला आहे आणि ही जी खाली आहे ना ही 5,500. 3 शेंगाडे आहेत ना हे 1850ला आहेत. बघा भरलेली आहे एकदम जाड आहे अशी. हे आले वागती आणि मावशी हा जर पूर्ण घेतला तर कितीला आहे? 500 रुपये. सुकी मच्छी कशा प्रकारे आहे ती. खूप ताजी आणि फ्रेश मच्छी आहे. नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मोरे व्लॉग. मित्रांनो, आज मी आलो आहे दापोलीमध्ये. आहे ना सगळ्यात मोठं मच्छी बंदर आहे हरणा इथे. खूप मोठ्या मोठ्या बोट आहेत ना आतमध्ये जातात. तिथे बघा ह्या बोट आहेत ना एका आठवड्याच्या नंतर बाहेर येतात आणि तिथून त्या बोट इथपर्यंत बाहेर येऊ शकत नाही ना, त्याच्यासाठी मग या छोट्या बोटने आहे ना मच्छी बाहेर घेऊन येतात. आणि इथे आहे ना या साईडला बघा, इथे या मच्छीचा आहे ना खूप मोठा असा लिलाव लागतो. तर आपण आज बघणार आहे की कशा प्रकारे हे लोक मच्छी बोटीतून बाहेर घेऊन येतात आणि तिथून इथपर्यंत कशी घेऊन येतात ना ते तुम्हाला दाखवतो. आणि बघूया यांच्या मच्छीचे काय रेट आहेत, कसं काय यांचा लिलाव असतो तो. या चला. बघा इथे जी तुम्हाला छोटी बोट दिसते ना ही बोट तिथून आले. त्या साईडला मोठ्या बोट आहेत. त्या मोठ्या बोट इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणून याच्यासाठी छोट्या बोटचा वापर करतात आणि त्या बोटीमध्ये मच्छी घेऊन मच्छी तिथे आणल्याच्यानंतर ह्या ज्या बैलगाड्या दिसतात ना ह्या बैलगाड्या आहे ना ही मच्छी तिथून ते काठावरती बाहेर बंदरावरती घेऊन येतात. तर चला मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे हे लोक मच्छी बाहेर आणतात ती. हे बघा आता इथे तुम्ही बघाल की इथे अजून ह्या छोट्या छोट्या बोट आहेत ना अजून बाहेर येतात. आता बाहेर यायला सुरुवात झाली बोटिंगची. एक 4:30 वाजता ह्या सर्व बोटी इथे यायला सुरुवात होते. इथे आहे ना आता या बोटीतून मच्छी ट्रान्सफर झाले आणि ह्या बैलगाडीतून ही आता वरती बंदरावरती घेऊन चाललेत. तुम्हाला दाखवतो कोणती मच्छी आहे ती. बघा याच्यामध्ये खेकडे आहेत, पुढे मांदेली आहे, ही कोळंबी आहे आणि हा का वरती काय अजून तिथे खेकडी आहेत, तिथून कोळंबी आहे. ओके, खेकडे आणि कोळंबीच आहे का? हे काय याच्यामध्ये? बोंबील एवढीच आहे मच्छी. आणि आतमध्ये काय खाली डोमा वगैरे आहे का? ही बघा इथे दुसरी बैलगाडी आहे. ही डायरेक्ट बंदरावरती गेले, ही इथेच थांबले. चला त्याच्यामध्ये बघूया कोणती कोणती मच्छी आली आहे ती. हे बघा याच्यामध्ये सुद्धा खेकडे आले आहेत. हा आहे ढोमा, हा पण ढोमा आहे. याच्यामध्ये हा बोंबील आहे. ही परत माकली आहे याच्यामध्ये. कोळंबी आहे, मांदेली आहे. ही कोणती आता? बोगरा. बघा एवढे मोठे मोठे कॅरेट येतात त्याच्यामध्ये आणि ही सगळी मच्छी आहे ना तिथे लिलावाला तिकडे घेऊन जातात. काही हॉटेल्समध्ये सुद्धा जातात. ते मोठे मोठे कॅरेट असे लिलाव होतात आणि मग त्या हॉटेलमध्ये घेऊन जातात. आणि याच्यामध्ये मुशी वगैरे मिक्स मच्छी आहे. चला इथे बघा इथे जे लोक जमलेत ना हे आता हे सर्व इथे लिलावासाठी जमलेत. आता इथे यांची बोली लागेल. जो जास्त किंमत देईल त्याचा हा जो पूर्ण जो दिसतोय ना त्याचा होऊन जाईल टोपला. इकडे बघा अजून एक बैलगाडी आले, ह्यांच्यामध्ये सुद्धा सेम मच्छी आहे. कोळंबी आहे. मध्ये आले माकली. याच्या बघा मोरे टायगर प्रॉन्स आलेत. इथे अजून एक बैलगाडी आले आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सर्व सेम मच्छी दिसते. हे बघा सेम याच्यामध्ये परत त्याच्यामध्ये खेकडे आहेत. हा ढोमा आहे. सेम जे मागच्या बैलगाड्यामध्ये आले ना ते सेम मच्छी इथे सुद्धा आले.
बघूया मोठी मोठी मच्छी कुठे आली ना ती बघूया आपण. बघा इथे कशा प्रकारे लिलाव लागला तो. हे बघा गर्दी बघा ही सर्व ही जी मंडळी दिसते ना ही सर्व पुणे आणि सातारा या साईडवरून आलेली मंडळी आहे. आता इथे हे जे टोपले आणलेत नाही तर प्रत्येकाचं लिलाव लागेल. काही हॉटेलमध्ये घेऊन जातील तर काही इथे रिसॉर्टला लोक पिकनिकसाठी येतात ते लोक इथून घेऊन जातील. चला ही मच्छी तर छोटी आपण बघूया मोठी मच्छी कोणते कोणते आले ते तिकडे जाऊन. ती त्या साईडला आहे आपण तिकडे जाऊया. बघा इथे ही सुरमई आहे किती मोठी आहे ती. आणि हा कोणता आहे? हा शिंगाडा आहे. आणि इथे बघा केवढी मोठी सुरमई आली ती. मच्छीला विचारूया हा वाटा कितीला येतो? 2000ला सर्व. आणि एक सिंगल कितीला आहे? हे बघा हे जर सिंगल घेतलं नाही हे 900 रुपयाला आहे. आणि हे जर तुम्ही सर्व घेतलेत तिन्ही तर हे तिन्ही 2000ला आहेत. पण याच्यामध्ये तो कमी होईल जर तुम्ही सर्व घेतलं ना तर इथे तुम्हाला रेट कमी सुद्धा करून देतील. कमी करून 1900 रुपये. त्याच्यापेक्षा अजून कमी होईल ना? होणार होते कमी. आताच आले ना मित्रांनो. इथे बघा अजून सुरमई आले. खूप मोठी मोठी सुरमई आलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो या. मावशी दर्शन 1200 खाली देणार मावशी 1 मिनिट काय बोलस 1200 खाली ना आम्ही पुऱ्या गेला. बघा इथे ना 1 मिनिट असून दे नाकवी मी 2 तरी घेतले खूप मोठी मोठी सुरमई आले आता इथे. गावाच्या आधीच टपाशी आलो कशाला आता 1200 खाली देणार नव्हतीस किलो. कोणा 3.5 किलो. एक मिनिट काका जरा. हे बघा काय सगळे बोलतात हाताशी मावरत मोठी सुरमई आहे ती बघा यांच्या हातामध्ये सुद्धा आहे. आणि जसे आले ना तशी विकली जाते. हे बघा खेकडा आहे. हा खेकडा आहे ना हा 200 रुपये किलो आहे. दादा हा पूर्ण किती दिला टोपला? 600 रुपये. आणि हा पूर्ण 600 रुपयाला आहे. ही बघा सुरमई किती मोठी आहे ती. ही जर घेतली ना सुरमई तर ही 4500ला आहे. आणि ही जी खाली आहे ना ही 5500ला आहे. मावशी ही सुरमई किती किलो भरेल तरी पण एक अंदाजे किती किलो नाही माहिती. मित्रांनो शिंगाडाचा लिलाव लावलाय 1850 रुपयाला एक शिंगाडा आहे. तीन आहेत ओके. हे 3 शिंगाडे आहेत ना हे 1850ला आहेत. 1950ला 3 आहे. बघा इथे कशा प्रकारे लिलाव लागलाय तो. वागती. आणि मावशी हा जर पूर्ण घेतला तर कितीला आहे? 500 रुपयाला सर्व. मित्रांनो ही जर बघी याला वागती बोलतात. ही जर हा पूर्ण घेतला तर 500 रुपयाला पूर्ण तुम्हाला कॅरेट भेटेल. गोबरा आहे 1200 रुपयाला 3 आहेत. ही छोटी सुरमई आहे ना कितीला आहे ते विचारूया. मावशी दादा कितीला आहे? हा एक 2000. मित्रांनो हा जर एक टोपली घेतलात ना एका टोपलीमध्ये 4 पीस आहेत. हे 2000ला लावलेत पण ते इथे आलं तर तुम्हाला कमी होतीलच. इथे आहेत पापलेट. तर मावशीला विचारा मावशी हे सर्व पापलेट कितीला आहेत? 2500ला. किती आहेत याच्यामध्ये? हे बघा हे 10 पीस आहेत नाही 2500ला आहेत. तुम्ही जर कमी केलात तर याच्यामध्ये कमी होऊन जाईल. हे शेवटी लिलावात आलेली मच्छी आहे ही. इथे 2500 सांगतात पण तुम्ही इथे ती जेवढी तुम्हाला बार्गेनिंग करता येईल ना तेवढं तुम्ही कमी करू शकता. आणि ही सुरमई कितीला आहे? 4000ला आहे सर्व. कोलबी आहे. मावशी जरा दाखवा ना कोलबी कितीला आहे ही? 2500 रुपये. किती किलो होईल तरी पण अंदाजे? तरी एक अंदाज असेल ना काय तर तुम्हाला नेहमीचा? युट्यूबला येणार बोला व्यवस्थित. बोला व्यवस्थित बोला. अंदाजे तुम्हाला आयडिया नाही काय किती? 5-6 किलो होईल ना? किती बोलला तिचे? आणि दोघांचे 2500. आणि कमी किती होईल? लास्ट जर विकायचं झालं किती? 2000. हे आता मी जरा मोबाईल ठेवला तर मला 1000 रुपये द्याल का? मित्रांनो या कसं आहे ना मच्छी तिथे तुम्ही जेवढी बार्गेनिंग कराल ना तेवढी तुम्हाला स्वस्त मिळेल. चला तुम्हाला अजून पुढे मार्केटला आहे ना तिकडे सुद्धा बसले ते दाखवतो.
मित्रांनो तिकडे आहे ना तो जो लिलाव लागलाय ना त्याच्यामध्ये कसं आहे ना की त्याच्यामध्ये तुम्हाला बल्कमध्ये मच्छी घ्यावी लागेल आणि ते जर तुम्हाला नसेल ना परवडत ते आज इकडे कोलनी बसलेत ना ते काय करतात माहिती आहे बल्कमध्ये मच्छी तिकडून घेतात आणि इथे आहे ना वाट्यावरती विकतात. तर चला आपण तिथे जाऊन बघूया की त्यांनी कशाप्रकारे वाट्याला वाट्यांची काय प्राईज आहे ती. या इकडे या सर्व कोलनीनी हे लिलावातून मच्छी उचलले आणि आता इथे येऊन त्यांनी त्यांचे वाटे लावलेत. तर आपण विचारूया यांचे कसे काय काय वाटे लावलेत काय प्राईज आहे यांची ती. ताई कितीला आहे ही सुरमई? ही 4,000 आहे. किती किलो भरेली? 7 किलो 5 किलो. आणि हे पापलेट कसं आहे? 2 पाट्यांचे 2500. हे बघा 2 पाटे 2500ला आहेत. 10 पीस आहेत त्याच्यामध्ये. चला इकडे सुद्धा सेम आहे. इकडे बघा इकडे पण पापलेट आहेत. ही सुरमई आहे. मावशी कितीला आहे सुरमई आहे? ही 2000 ही 1500 आणि ही 1700. बघा आता त्यांच्यामध्ये फरक त्यांनाच समजतोय. मला तर काय तिन्ही पण सेम वाटत आहेत. जशी तुम्हाला वाटेल तुम्ही ते या बार्गेनिंग करा. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे बार्गेनिंग कराल तर स्वस्त मच्छी अजून भेटेल. चला अजून पुढे बघूया अजून काय काय येते. चला इकडे बघा इथे सुद्धा तुम्हाला पापलेट सुरमई हेच बघायला मिळेल. बघा इथे सुद्धा खूप मोठी सुरमई आहे आणि ही मगाशी तुम्हाला मी लिलावामध्ये दाखवली नाही तिथूनच घेऊन आले आणि इथे विकतायत. हे बघा इथे सुद्धा सुरमई आहे खेकडा आहे बोंबील. मावशी हा बोंबीलची पाटी कशी आहे? 200 रुपयाला एक. ओके 200 रुपयाला एक पाटी आहे. याच्यामध्ये किती पीस आहेत? 6-7 पीस आहेत. आणि जर दोन्ही घेतले तर कितीला भेटतील? दोन्ही घेतले तर 300ला आहे. आणि जर तुम्ही अजून बार्गेनिंग केलं तर अजून कमी होईल. या पुढे बघूया काय काय येते. हे बघा इथे परत तुम्हाला पापलेट आहेत कोळंबी आहे सुरमई आहे. आणि मावशी हे काय? हलवा हलवा हलवा. हा कसा आहे? हा नाही ते दादा पूर्ण हे 4500ला आहे. हा 4500 मोठी खापरी पापलेट. ओके हा हलवा आहे हा पापलेट आहे. मित्रांनो इथे बघा हा हलवा आहे आणि हा आहे खापरी पापलेट. 2000 किती? 2000 बोललात ना? याचे 4500 4500ला 4500 बोललेत पण बघूया आपण काहीतरी कमी करूया. चला अजून तुम्हाला दाखवतो पुढे खूप सारे मच्छी आहेत इकडे तुम्हाला दाखवून येतो पटापट. त्यानंतर मग आपण आपल्याला घेऊया. ए दादा बोंबील आहे क्रॅप आहे. हां बोंबील कितीला आहेत ते? तो 200ला वाट आहे. 200ला वाट आहे. हे बघा याच्यामध्ये 8 पीस आहेत. वाढवून देतील अजून कमी होईल. दोन्ही घेतले तर बघूया. दोन्ही घेतलं कमी होणार ना? ठीक आहे चला त्या मावशींकडे काय आहे ना ते बघूया. तुला शोधायला गेली नंतर भेटली नाही तू गेली बोलली उद्या घेतो. हे बघा इथे कोळंबी आहे सुरमई आहे बोंबील आहेत छोटी सुरमई आहे पापलेट आहेत. मावशी काय पापलेटचं कसं लावले रेट? पापलेट 1800ला आहे. हे 2500ला 2 आहेत. 2500ला 2. 2500ला दोन्ही प्लेट. अच्छा दोन्ही पाहिजे पाटे आहेत ना ते 2500ला आहे. हे 1800ला आहे. तिन्ही घेतले तर? तिने घेतलेस ना ते 4000. ओके 4000 बोलतायत पण कमी होईल. चला पुढे बघूया अजून काय काय येते. इकडे बघा इथे खूप मोठे मोठे पापलेट आहेत. मावशी कशी लावली पार्टी एक पापलेटची? हो 1300 रुपयाला 5. हे 1500ला 5. हा बोलायचा रेट आहे. हे 1000ला आहे. मित्रांनो मी तुम्हाला तेच सांगितलंय आलात तर इथं तुम्हाला बार्गेनिंग होईल. हां त्यांना परवडलं तर तुम्हाला देतील. हे बघा ही 1200 रुपयाला आहे. ही 1000पर्यंत आहे. इथं पण तेवढंच आहे. त्याच्यापेक्षा सुद्धा कमी मिळेल तुम्हाला. हलवा घेतला ते 800-900ला. हा हलवा 1000चा आहे. हा 800-900ला. बोलून घ्यायचं परवडलं तर घेणार. ओके बघा मित्रांनो या बार्गेनिंग करा. पटलं तुम्हाला तर घ्या नाहीतर पुढे चालू जा. इथे बघा इथे तुम्हाला सुकी मच्छी बघायला मिळेल. हा जवळा आहे बोंबील आहे सुके बोंबील. हे सोडे आहेत तिकडे पण सोडे आहेत. आणि हा काय सुरमई आहे का मावशी? सुरमई सुकी सुरमई आहे. इथे तुम्ही आलं तर तुम्हाला सुकी मच्छी सुद्धा घ्यायला मिळेल. कसा लावला हा वाटा? हे सगळं 100 हे सर्व जे 6 वाटे ते 100 रुपये आहेत. ओके आणि हा ह्याचा वाटा कसा आहे? पण 100 बोंबील पण 100ला आहेत. आणि सोडे? 500ला ते 700ला वाटा आहे. ओके चला मित्रांनो बघा सुकी मच्छी सुद्धा स्वस्त आहे. जर हेच मच्छी तुम्ही बाहेर घ्यायला गेलात ना तरी खूप महाग मिळेल. तर इथे आलात तर तुम्हाला जसे रेट सांगतात ना इथे आपल्याला येऊन फक्त किंमत कमी करायची आहे. आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर आपण पुढे चालत राहायचं. या इथे बघा इथे कोलंबी आहे.
ताई कसा वाटा लावलाय? ही सर्व दोन्ही पाट्या तू 1000ला बोलते. हीच 1000 लावलेत पण ते कमी करून देतील. कमी येईल 600-700 पर्यंत मिळू शकते आरामशीर. नको थांब घेतोय मी पुढे बघून आलो अजून. हा देतो आलो थांब. हे सोललेली आहे का? ही कशी आहे? ही कितीला आहे? 500ला 400 आहे. हे बघा ही सोललेली कोलबी आहे इथे. ही 500 रुपये बोलले, 400ला ती देणार आहे बोलले, पण आपण जर घ्यायला गेलो तर 200 पर्यंत तरी आरामशीर मिळून जाईल. या पुढे बघूया. हा काय बघा सोडलेली पण आहे बाबू. टायगर प्रॉन्स आहे. टायगर प्रॉन्स मावश्या कितीला आहे? 100ला एक. मित्रांनो 100ला एक टायगर प्रॉन्स आहे. बघा हे दोन आहे, जोडी आहे इथे. आणि सोललेली कोलबी कितीला आहे? नाही नको मी बघितले. बघा भरलेली आहे एकदम जाड आहे अशी. कितीला आहे सोललेली सर्व? चला मित्रांनो जेवढं मार्केट फिरायला ना तेवढं कमी आहे. तुम्हाला सगळे प्रकारचे मच्छी दाखवून झाले. अजून काय दाखवायचं बाकी राहिले असं मला तरी नाही वाटत. बघा या साईडला तर सर्व ओली मच्छी भेटेल तुम्हाला आणि त्या साईडला वरती बघितलं ना तर इकडे सर्व आहे ना सुकी मच्छी आहे. सुकी मच्छीचे रेट्स तुम्हाला मी आता सांगितलेच आहेत पण परत इकडे विचारतो तुम्हाला थोडंसं दाखवून जातो का किती इथे स्टॉल सुक्या मच्छीचे आहेत ते. आणि या साईडला सर्व हा जो भरला आहे ना हा पूर्ण ओल्या मच्छीचा आहे. जर तुम्ही दापोलीमध्ये फिरायला येत आहे ना आणि जर तुम्ही कुठे स्टे करताय तर तुम्ही नक्की त्या हरणे बंदरावरती तिकडे आहे ना इकडे सर्व सुकी मच्छी आहे. इकडे खाली ओली मच्छी आहे या साईडला आणि इकडे आहे ना हा सर्व या साईडला सुकी मच्छी घेऊन बसले. हे बघा हे सोडे आहेत, बोंबील आहेत, जवळा आहे, बांगडा आहे, सुका बांगडा आहे. या साईडला बगी आहे, वाकटी बोलतात तिला. हे परत सोडे आहेत. हा बघा हा आहे ना हा पूर्ण या साईडला बसले तर सुका मच्छीचा स्टॉल टाकून बसले ते लोक. चला इथे बघा इथे तुम्हाला आहेत ना जर मच्छी तुम्हाला घरी घेऊन जायची असेल ना तर स्टोरेजसाठी इथे तुम्हाला बॉक्स मिळतील थर्मासचे. बघूया कसे आहेत ते बॉक्स. टोपले पण नव्हते आपल्याकडं. दादा एक बॉक्स कितीला आहे हा? 100 रुपये. आणि हा खालचा वाला हे बघा प्रत्येक बॉक्सचे आहे ना साईज डिपेंड आहे. जशी साईज आहे तसे पैसे आहेत. हा 100 रुपयाला आहे, खाली आहे तो 200 रुपयाला आहे. चला पुढे बघूया या मित्रांनो. जर तुम्हाला मच्छी स्टोरेज करून घेऊन जायची असेल ना मुंबईला घेऊन जायचं कुठे तुमच्या घरी घेऊन जायचे असेल तर इथे बघा इथे तुम्हाला थर्माचे बॉक्स मिळतील. प्रत्येक बॉक्सची साईज प्रमाणे पैसे आहेत. 50 रुपये, 100 रुपये, हे 200 रुपये असे काहीतरी यांचे प्राइजेस आहेत. तिथे मी तुम्हाला दाखवलं आता. हे बघा खूप सारे बॉक्सेस आहेत. आणि जर तुम्हाला बर्फ पाहिजे असेल ना तर बर्फाची फॅक्टरी इथे मागे आहे तर तुम्हाला बर्फसुद्धा मिळून जाईल या साईडला. किलोवरती सुद्धा मच्छी भेटते. हे जे ट्रक्स लागलेत ना या ट्रकच्या मागे यांचे गोडाऊन आहेत आणि इथून मच्छी पॅक होते आणि ती मुंबईला मग हॉटेलसाठी किंवा वगैरे घेऊन जाते. तिथे तुम्हाला आहे ना हे लोक मच्छी किलोवरती सुद्धा देतील. तर जर तुम्हाला इथे लिलावामध्ये नाही ना घेता आली तर तुम्ही किलोवरती सुद्धा घेऊ शकता. बघा मित्रांनो सुकी मच्छी कशा प्रकारे आहे ती. खूप ताजी आणि फ्रेश मच्छी आहे. मित्रांनो इथे बघा बांगडे घेतले सुके बांगडे हे आहेत ना भाकरीची खायला जाम भारी लागतात भाजून मस्तपैकी चुलीवरती. तर किती पीस आहेत? 8 नाही आहेत बघितले मी 6 आहेत. एकच वाढवलं. हां मग एक अजून टाक. मित्रांनो इथे जर बार्गेनिंग केलीच नाही ना तर 7 आहेत ना. अजून एक लाव ना बारकासा अगं बारकासा लाव. मित्रांनो सुके बांगडे घेतलेत 100ला 7 पीस दिलेत. 1 पीस अजून घेतल्याशिवाय मी तर जाणार नाही. एक अजून बारकासा मावशी एक बारका बोलले ना तुम्हाला 8 पीस केल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. तर असंच आहे मार्केटला या जोपर्यंत तुम्ही बार्गेनिंग करत नाही ना तर तोपर्यंत तुम्हाला काय मिळणार नाही. या आणि भरगतच मस्तपैकी मच्छी घेऊन जा आणि मजा करा. मित्रांनो इथे बघा इथे आहे ना हा जो तुम्हाला दिसतोय ना हा समोर आहे सुवर्णदुर्ग किल्ला. आणि हा या अगोदर ना काही कारणामुळे ना हा किल्ला बंद केला होता आतमध्ये जाण्यासाठी. तर आता हा परत जाण्यासाठी चालू केला आहे. इथे बघा तुम्हाला दिसेल काही बोटी दिसत असतील तुम्हाला. ह्या बोटी आहेत ना ह्या आतमध्ये जाण्यासाठी आहेत. ह्या तुम्हाला इथून हरणे किल्ल्यावरून आहे ना तुम्हाला या तिथे सुवर्णदुर्गवरती घेऊन जातील. आणि तसंच तुम्ही इथे समोर बघताय ना हा जो समुद्र आहे ना हा हरणे आणि अंजरलेचा समुद्र आहे. याच्या समोरच्या साईडला आहे ना हा अंजरले गाव आहे.
इथून आता मी जिथून उभा आहे ना, इथून हरण्याच्या किल्ल्यावरून मी आता शूट करत आहे. जर तुम्ही दापोलीमध्ये येत असाल ना तर आवर्जून तुम्ही ह्या सुवर्णदुर्ग किल्ला आणि हरणे बंदर आणि तिसरा स्पॉट आहे अंजरला, तर तिन्ही स्पॉटवरती व्हिजिट करा. खूप फिरणार काय. तुम्हाला कसं वाटलं ही माझी व्हिडिओ जर आवडली असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा की काय माझं चुकलं असेल किंवा काय दाखवायचं राहिलं असेल ना तर मला सांगा. मी नेक्स्ट टाईम तुम्हाला याची व्हिडिओ परत एकदा घेऊन येईन. व्हिडिओ आवडली असेल ना तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जितकं जमेल तितकं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा. धन्यवाद.